देखा नहीं देखा है तो जाना नहीं जाना है तो माना नहीं मुझे पहचाना नहीं दुनिया दीवानी मेरी मेरे पीछे पीछे भागे किस में है दम यहाँ ठहरे जो मेरे आगे आना नहीं देखो टकराना नहीं किसी से भी हारे नहीं हम जो सोचे जो चाहे वो करके दिखा दे हम वो हैं जो 2 और 2 5 बना दे जो सोचे जो चाहे वो करके दिखा दे हम वो हैं जो 2 और 2 5 बना दे तूने अभी देखा नहीं देखा है तो जाना नहीं जाना है तो माना नहीं मुझे पहचाना नहीं दुनिया दीवानी मेरी मेरे पीछे पीछे भागे किसी में है दम यहाँ ठहरे जो मेरे आगे आना नहीं देखो टकराना नहीं किसी से भी हारे नहीं हम जो सोचे जो चाहे वो करके दिखा दे अरे तूने अभी देखा नहीं देखा है तो जाना नहीं कालच्या सवालच्या आजच्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एक नवीन व्यक्ती, पुन्हा एक नवीन प्रश्न आणि पुन्हा एका नवीन विषयावरची चर्चा. आजच्या चर्चेत आपल्या बरोबर आहेत देशातील सगळ्यात मोठ्या दिग्गज देशाचे राष्ट्राध्यक्ष मिस्टर फराक पैजामा. मिस्टर फराक पैजामा आपल्याला सांगणार आहेत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती सगळ्या देशाची प्रतिक्रिया काय आहे. फराक जी, आपल्याला काय वाटतं, काय आहे आजची कंडिशन? आमचा देश आज भ्रष्टाचाराच्या चिखलामध्ये पूर्णपणे बरबटलेला आहे का? काय वाटतं आपल्याला याच्याबद्दल? Well, I think भ्रष्टाचार खूप वाढलेला आहे तर but your nation was reversed, my nation is for it, and your nation was 5% so monetary consumption like back 19% of the rate more right. आपला देशही भ्रष्टाचारामध्ये पूर्णपणे लिप्त आहे असं यांचं म्हणणं आहे. त्यांना मराठी कळते परंतु भावना त्यांना व्यक्त करता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना आपण आणखी एक दिग्गज प्रश्न आपल्याला एक विचारू इच्छितो मी की भ्रष्टाचाराचा मुद्दा संपूर्ण देशभर गाजतोय, आपल्या देशातही काही प्रमाणात भ्रष्टाचार नाही का? काय वाटतंय आपल्याला? जनता आपल्याला प्रश्न विचारते आहे, उत्तर द्या. हर देश में भ्रष्टाचार कोई नई बात नहीं भ्रष्टाचार कम करने के लिए हम त्याकरता आपण बरीचशी पावलं उचलली. आपण आज एक याआधी जॉर्ज बुश यांनी इराकवर हल्ला करून सद्दाम हुसेन यांची सत्ता काबीज केली. सद्दाम हुसेन यांना फाशीवर चढवलं आणि त्या तेलाच्या विहिरी आपल्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या स्वाधीन केल्या. तर आपण ज्या जितके तेलकट दिसता, भरपूर तेल लावलेलं आपल्याला दिसतं, तर या विहिरींचा उपयोग आपण असा करत आहात का, असा याचा अर्थ होईल का? तेल का प्रश्न जो मेरा चेहरा आपल्याला केस कमी आहेत, आपल्याला दाढी मिशाही नाहीत, परंतु आपण जितके तेलकट दिसता इराक कडून बळकावलेल्या विहिरींच्या तेलाच्या विहिरींचा आपण उपयोग आपल्या फॅमिली करता तेला करता करत आहात का, असं आमचं म्हणणं आहे. यावर काय उत्तर आहे आपल्याजवळ? जो तेल होता है वो गाड़ी में डालते हैं ध्यान में रखिएगा. आणि तेलाच्या मुद्द्यावरती संपूर्ण देशात राजकारण पेटलेलं आहे. यावरती आपण काय म्हणाल? आणि आतंकवाद हा जो सगळ्यात मोठा मुद्दा आहे, आतंकवादावरतीही भरपूर चर्चा होते आहे. आतंकवादाचा तडाखा आपल्यालाही बसला, आतंकवादाचा सगळ्यात मोठा फटका आपल्यालाही बसला होता. आपण ओसामाला 7 समुद्रा पार नेऊन गाडलं हे देशाला माहिती आहे. परंतु आमच्याकडे आतंकवाद्यांचे लाड केले जातात, त्यांना भरपूर पोचलं जातं, त्यांना त्यांच्यावर भरपूर करोडो खर्च केले जातात. हे चांगली गोष्ट आहे की नाही आम्हाला माहिती नाही, परंतु आपल्या देशात याला काय म्हणतात? and my nation घरात घुसून आपण लादेनला मारलं होतं, परंतु आमच्याकडे 2-2 वर्ष दिग्गज मोठमोठ्या आतंकवाद्यांचे लाड केले जातात.
यावर आपण म्हणत नाही की आमच्या देशात भरपूर माणुसकी आहे, भरपूर शत्रूचेही लाड केले जातात, यावरून आपल्याला वाटत नाही की आमच्या देशात भरपूर माणुसकी भरलेली आहे? उत्तर द्या. Yes, you are national friendship, especially also and Pradhan Mantri, so the old man's battle, and I'm sure Javan looks at that, there was no while in the Casablanca Marta, Pratos Kurada, the Doiko problem as a कसाब सारख्या व्यक्तीला आपणही पाहिलं असेल. या आधी आपण आम्हाला भेट दिली, आता आपण आमच्या स्टुडिओत आहात, परंतु या आधीच्या भेटीमध्ये या मुद्द्यावरती बोलण्यासाठी काय वाटलं आपल्याला की आमच्या देशातही बरंचसं प्रेम शिल्लक आहे, बरीचशी माणुसकी शिल्लक आहे, अशा आतंकवाद्यांचे लाड केले जातात, यावर आपण काय प्रतिक्रिया द्याल? Oh my sure that judgment आपको पहले बताया अगर sure आप बोल समझ में आंसर जमाने चिकन या शेयर में support and this problem I think is to Hispanic and not saying और इसमें brothers को फांसी पे लटका देना चाहिए तो हो is there परंतु आपली पत्नी मिशेल यावरती काय प्रतिक्रिया दिली असं वाटतं आपल्याला? Oh, Michelle was born in घरगुती महिला परंतु मिशेल या मुद्द्यावरती बोलणार आहे. आपण या संदर्भात चर्चा अशीच चालू ठेवूया. देशांचं लोकांचं म्हणणं आहे की आपला देश भ्रष्टाचार आणि आतंकवाद्यांनी बरबटलेला आहे का? ब्रेकमध्ये जाण्याआधी पुन्हा एकदा प्रश्न पहा. अमेरिकाप्रमाणे आपलाही देश आतंकवादाने जास्त बरबटलेला आहे का, भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे का? 90% लोक म्हणतात हो, आपलाही देश भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे आणि ओबामांचंही त्याला समर्थन आहे. ब्रेक नंतर आपण परत भेटणार आहोत, तोपर्यंत पाहत राहा कालचा सवाल. अजमल कसाबला आम्ही 2 वर्षापासून व्यवस्थितपणे ठेवलेला आहे, यावर आपलं काय म्हणणं आहे? ठेवू शकता का आपण एखादा कुख्यात अपराधी आमच्याप्रमाणे व्यवस्थित त्याची काळजी घेऊ शकता का? Oh no, it's better that you are kind in the nation of the right to pure and not marry the right of those good and the trip those are better than double. तेच निघाले का चाला पहिले हे करणार नंतर आज बाजूला नीट त्याच्यात पोहते. 1 मिनिट तू एक काम कर, मी विषय जमा करतो, तू मस्त अँकर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. या व्यक्तीशी आपण बोलत आहोत जे विदेशी गुंतवणुकीसाठी सुद्धा आपल्या देशात इंटरेस्टेड नाही, कारण आपल्या देशात भरपूर भ्रष्टाचार माजलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण आमच्या देशात गुंतवणूक सध्या जास्त प्रमाणात का करत नाही? काय वाटतं आपल्याला, भारतात गुंतवणूक का करू नये? Oh yes, corruption was the rate of that man and man share certain person battle rush man. I would maybe call say it wasn't more than bad but no cause to get such man to gather you survive. I was from my घाटा भी हो सकता है, उस प्रोसेस में right all. का वाटतं आपल्याला की घाटा होईल? भारतामध्ये उद्योग आपण सुरू केले तर आपल्याला घाटा होईल असं का वाटतं आपल्याला? आपण एक दिग्गज उद्योगपती आहात असं सर्वांचं म्हणणं आहे. आपण इतक्या कालावधीमध्ये अमेरिकेला कुठे नेऊन ठेवलं, आपण एक योग्य निर्णय घेणारे आहात हे सर्वांना कळून चुकलं, परंतु आमच्या देशात गुंतवणूक करण्यासाठी आपण फायनल निर्णय केव्हा घेणार आहात? काय म्हणतायत आपण याच्यावर? Spain, Japan, Central Spain, that's living through and I just want to 5 get and battles जागतिक शांतीची गोष्ट सगळीकडे सर्व परिचित आहे. जागतिक शांतीलाही आपण भरपूर त्याचं प्रतिनिधित्व करता, जगात शांतता नांदली पाहिजे, परंतु आजची कंडिशन पाहता आमच्या देशातही आपल्या देशातही मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले पाहिजे, शांती नांदली पाहिजे. याकरता आपण आमच्यासाठी काय प्रार्थना करू इच्छिता? आपल्याकडचं मिशेल ओबामा यांना शिकवलेलं आणि यांच्या लहान मुलांकरता हे जे म्हणतात जागतिक शांतीसाठीचं अत्यंत सुंदर शांती गीत आपल्या समोर सादर करणार आहेत मिस्टर फराक पैजामा. आपल्याला मी मदत करू इच्छितो. आपण सांगा, आपण जागतिक शांतीसाठी आणि आमच्या देशात शांतता नांदण्यासाठी कुठलं प्रार्थना करणार आहात आम्हाला म्हणून दाखवा.
Oh, man, some singing around the opera. Super break members, man, very good to shoot the ball. I ever swing you up. Hi, I was in bed. Well, I'm starting in front. मी आपल्याला मदत करतो. आपण सुरुवात करा. ओपेरा आपण म्हणूया आणि जगाला शांतीचा संदेश देऊया. Yo, say this member, I said, and just right. I'm this member. I'm praying home train भरपूर शांतता प्रस्थापित झालेली आहे आणि एवढी शांतता प्रस्थापित झाली तर इथे 7 समुद्रापलीकडेही पाणी वाहणार. लोकांचे डोळे भरून आले, माझे डोळे भरून आले आणि जागतिक शांततेचा पुरस्कार करण्यासाठी मिस्टर फराक पैजामा यांनी आपल्यासाठी शांतीचा संदेश पाठवला. या कार्यक्रम संपवण्याच्या आधी आणखी एकदा प्रश्न पहा. आपला देश आणखी भ्रष्टाचारामध्ये आणि आतंकवादामध्ये पूर्णपणे आतंकवादाच्या चिखलात आणि भ्रष्टाचाराच्या चिखलात बरबटलेला आहे का? 90% लोक म्हणतात हो, आपला देश आतंकवादाच्या मोठ्या चिखलात बरबटलेला आहे आणि ओबामांचंही तसं म्हणणं आहे. परंतु तेलावरती आपण जो कब्जा केला त्यातलं थोडं तेल आमच्या देशाला द्या आणि आमच्या देशाचा निदान डोक्याच्या तेलाचा तरी प्रश्न सोडवा, असं आमचं आपल्याला म्हणणं आहे. यावर आपण आम्हाला काय मदत करणार आहात थोडक्यात सांगा. भावनांवर त्यांचा संयम तुटलेला आहे आणि आता ते हिंदीमध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत. आणखी भेटत राहूया. तोपर्यंत पाहत राहा विशिष्ट कार्यक्रम कालचा सवाल.